नमस्कार, मी महेंद्र वानखेडे. साम टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. वसई आणि मीरा भाईंदर या दोन्ही तालुक्यातलं विश्लेषण आपण आज करणार आहोत. वसई जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडीचं मागील अनेक वर्षापासून वर्चस्व आहे. वसई विधानसभेतून बहुजन विकास आघाडी या पक्षातून हितेंद्र ठाकूर उभे आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं विजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर तिसऱ्या बाजूला राजन नाईक हे भाजपचे एक तगडं आव्हान हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर असणार आहे. मात्र या तिरंगी लढतीमध्ये पुन्हा एकदा चौथ्यांदा हितेंद्र ठाकूर बाजी मारतील असं चित्र एकंदरीत दिसत आहे. तर नालासोपारा विधानसभेमध्ये 3 टर्मचे आमदार क्षितिज ठाकूर पुन्हा विजयाची माळ आपल्या गळ्यात पाडणार असं एकंदरीत चित्र दिसत आहे. तर मीरा भाईंदर विधानसभेमध्ये देखील तिरंगी लढत पाहायला मिळते. महायुतीकडनं पुन्हा नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर अपक्ष म्हणून गीता जैन या रिंगणात उतरल्या आहेत. तर महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांना रिंगणात उतरवलेलं आहे. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांनी मागच्या वर्षभर केलेल्या मेहनतीमुळे नरेंद्र मेहता यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार असं एकंदरीत विश्लेषणामध्ये समोर आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांतसह महेंद्र वानखेडे, साम टीव्ही, वसई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.